शेटफळ तालुका करमाळा येथील लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणाऱ्या प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे उपस्थित होते। यावेळी बोलताना कृषी अधिकारी संजय वाकडे म्हणाले की शेतीमध्ये प्रगती साधण्यासाठी अनेक अडचणींवर मात करून यशस्वी झालेल्या अनुभवी शेतकऱ्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे। शेती परवडत नाही असे बोलले जाते, मात्र अनेक शेतकऱ्यांनी ती फायद्यात करून दाखवलेली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेती फायदेशीर होते। यासाठी शेती क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे। येथील नागराज मशिनरी शेती मॉल व लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुषमा व संतोष संभाजी चव्हाण चिखलठाण, अश्विनी श्रीकृष्ण ज्ञानदेव गोडगे उमरड, जयश्री व मल्हारी किसन दुरंदे राजुरी, अर्चना व रवींद्र दत्तात्रेय देवकर वरकणे, नगीना व ब्रह्मदेव चंद्रकांत पोळ शेटफळ, मनीषा व संतोष चंद्रहार कदम कंदर, छाया व रामदास काशीनाथ बिचितकर केम, मनीषा व भारत मुरलीधर आडसूळ निंभोरे, रुपाली व राहुल तात्याराम मोरे देवीचा माळ, उज्ज्वला व बापूराव औदुंबर रोकडे साडे या शेतकऱ्यांचा व मंडल कृषी अधिकारी मधुकर दत्तू मार्कड व त्यांच्या पत्नी चंद्रकला मार्कड यांचा लोकविकास कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची प्रास्ताविक लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे गजेंद्र पोळ यांनी केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी गटशेतीच्या माध्यमातून सुरू असलेले लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे काम तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। ॲडव्होकेट बाबूराव हिरडे यांनी कंपनीच्या कार्याचा गौरव केला। एक्सपोर्टचे किरण डोके जैन इरिगेशनचे किरण पाटील, पंचायत समिती सदस्य सोनालीताई तकीक यांनी आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नंदकिशोर व्होल्टे यांनी केले, तर आभार जान्हवी पोळ यांनी मानले। आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मार्कड, अमर अडसूळ, सुप्रिया शेलार, कैलास लबडे, किरण पोळ, मुरलीधर पोळ, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईक नवरे त्यांच्यासह करमाळा तालुक्याच्या विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।